हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे बर्फी, जी की आईच्या हाताची आहे आणि घरच्याच साहित्यांमध्ये होते, कमी साहित्यांमध्ये होते। तर अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात पहिले कढई ठेवणार आहोत आणि कढईमध्ये तूप टाकणार आहोत आणि त्या तुपामध्ये आपण रवा, मैदा आणि बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे, वेगवेगळं भाजायचं आहे। तर खूप कमी साहित्य लागतं आणि हे साहित्य आपल्या घरी असतं। तर आता कढई परत ठेवलेली आहे, त्याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 2.5 वाट्या साखर टाकलेली आहे। तर साखरचा पाक तयार करायचा आहे आपल्याला। तर आपला साखरचा पाक तयार होतोय आणि याचा फुल व्हिडिओ पण मी लाईव्ह म्हणून टाकलेला आहे, तर ते माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा। तर आता आपण रवा, मैदा आणि बेसन पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की कसं भाजलेलं आहे। इकडे मी ताटाला तूप लावून घेते आहे, म्हणजे लगेचच आपण साखरच्या पाकमध्ये मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला लगेच ताटामध्ये टाकायचं आहे। तर आता इकडे काजू बदाम पण टाकायचे आहे। तर आता मी टाकून घेते काजू बदाम आणि ते मिश्रण सगळं एकत्र करणार आहे। एकत्र केल्यानंतर आपल्याला गरम गरमच ताटामध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी बर्फी होते। त्याच्यात आपण थोडेसे वेलदोडे पण टाकायचे आहे, म्हणजे आपली बर्फी एकदम छान होते। तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकताय की आता सगळं मिक्स करून आपण ताटामध्ये टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली गोड बर्फी तयार झालेली आहे आईच्या हाताची। तर माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। बाय फ्रेंड्स।